नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे वायफाय स्वाध्याय या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी दीपक पाटील हार्दिक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्याय इयत्ता 10वी इतिहास पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होते. तर दिलेल्या 4 पर्यायांमधून बरोबर उत्तर आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. म्हणून उत्तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे अलेक्झांडर कनिंगहॅम हे पहिले सरसंचालक होते. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा टिंबटिंब यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. तर इथं काही पर्याय आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय आहे ब. फ्रेडरिक मॅक्स म्युलर. म्हणून उत्तर होतं हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. तर इथं काही जोड्या दिलेल्या आहेत मित्रांनो. जोडी 1 हू वेअर द शूद्राज, त्याच्यासमोर दिलेला आहे वंचितांचा इतिहास. 2 नंबरमध्ये स्त्री पुरुष तुलना, पुढे त्याच्यात दिलेला आहे स्त्रीवादी लेखन. 3ऱ्या क्रमांकावर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, पुढे दिलेला आहे मार्क्सवादी इतिहास. आणि 4 मध्ये ग्रँड डप वसाहतवादी इतिहास. याच्यातील चुकीची जोडी ही आपल्याला ओळखायची आहे. म्हणून उत्तर येतं चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. बाकीच्या सर्व जोड्या ह्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. तर इथं पहिलं विधान दिलेलं आहे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्व ग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 2. बकर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रशिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बकरींचाही समावेश होतो. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. बकरीत शूर युद्धाचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने असतात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बकर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रकार आहे. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. पुढील प्रश्न, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर, भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या वि.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे सांगता येते. 1. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. किती? 22. 2. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेले गट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. स्थळ, काळ व व्यक्ती यांनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4 पुढील तक्ता पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामध्ये अशा प्रकारे हा एक तक्ता दिलेला आहे. इथं इतिहासकार व त्यासमोर ग्रंथाची नावे ही दिलेली आहेत. काही ठिकाणी ब्लँक म्हणजे रिकामी जागा आहे, ती आपल्याला उत्तर स्वरूपात पूर्ण करायचे आहे. चला तर मग बघूयात उत्तर. इतिहासकार आणि ग्रंथांची नावे. तर इतिहासकार जेम्स मिल त्यांनी लिहिलेला ग्रंथ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. पुढे जेम्स ग्रँट डफ यांनी लिहिलेला ग्रंथ ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. पुढे रिकाम्या जागेमध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी लिहिलेला ग्रंथ द हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि पुढे श्री डांगे यांनी लिहिलेला ग्रंथ प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. आणि रिकामी जागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ हू वेअर द शूद्राज. अशा प्रकारे हा तक्ता आपण इथं पूर्ण केलेला आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न ब, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर इथं आपल्याला एक संकल्पना चित्र दिलेलं आहे, ते आपल्याला व्यवस्थितरित्या पूर्ण करायचं आहे. तर त्या संकल्पना चित्राला अशा प्रकारे आपण इथं पूर्ण केलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित उत्तरे हे लिहून घ्या. चला आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, पुढील संकल्पना स्पष्ट करा. काही संकल्पना दिल्या असतील, जशी की पहिली प्राच्यवादी इतिहास लेखन. तर याला स्पष्ट करूया. उत्तर, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह, दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील सामर्थ्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर, 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली.
या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारतविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 3. वंचितांचा इतिहास. उत्तर: समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्राम्ची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हा तुमचा स्वाध्याय इथं पूर्ण केलेला आहे. असेच नवनवीन स्वाध्याय व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि मला मदत म्हणून जास्तीत जास्त मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये द्या, म्हणजे मी जास्तीत जास्त चांगलं कार्य तुमच्यासाठी करू शकतो. चला तर भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.